तुमचं एक खेळाडू पाठवा नाव सांगण्यासाठी आम्हाला नाव माहिती नाही यार अरे कधीपासून आवाज येतोय प्लीज पहिला बॉल टाकायच्या आधी प्लीज पाठवा बहराम बाग एक एक्स्ट्रा फील्डर रहेगा तो भेज दो यहाँ नाम के लिए। अरे एक्स्ट्रा नसेल तरी पण चालेल आप बीच वाले किसी को भेज दो। बॉलर आप भी फिरोज भाई एक्स्ट्रा फील्डर। हाँ आ गया उनका आ गया आ गया ओके ओके सिर्फ बहराम बाग। भाई भाग के आओ जल्दी आपल्या सुशीलजी कुशामठ साहेबांचे प्रिय मित्र विशालभाई शारसर इथे उपस्थित आहेत विशालभाईंचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 च्या चौथ्या पर्वामध्ये त्यांच्यासमोर त्यांचे सर्व मित्र परिवार आपल्याला बघायला मिळत आहे विशालजी सारसर वाईट आणि त्यानंतर एक सिंगल त्यानंतर आलेला वाईट 2 धावा स्कोर काढावे लागल्या हलक्या हाताने खेळल्या समोरच्या दिशेला 1 बाउन्स चेंडू 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय अक्षय यांच्या बॅट मधून चौकार बघायला मिळतोय अक्षय या वेळेला 1 हँडेड कॅच ब्रिलियंट कॅच बघायला मिळतोय अजर यांच्याकडून सुंदर कॅच बघायला मिळतं साकीब बाद झाले चौकारानंतर साकीब यांची विकेट आली आहे वन डाऊनच्या विकेट दुर्गेश बघायला मिळतात स्ट्राईक बॉलर कासिफ हो बॅक टू द बॉलर खेळले होते थोडस ताकद जास्त होते ज्यामुळे कॅच करता आलेला नाहीये कासिफ यांना 4 बॉल 6 रन स्कोर काढू होते 4 बॉल 6 7 4 बॉल 7 4 बॉल 7 5 बॉल 7 हलक्या त्याने टॅप केलाय सिंगल मिळाल्या सिंगलच्या सहाय्याने 8 रन स्कोर काढू होती 1 ओव्हर 8 रन्स पहिल्या 3-4 मॅचेस अतिशय हाय स्कोरिंग त्यानंतर आता मात्र लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात बॉलिंगसाठी आले अझर ज्याने एक सिंगल हँडेड कॅच घेतला होता यावेळेला आउटसाइड ऑफच्या हलक्या त्याने खेळले सिंगल 9 रन स्कोर काढवती लागलात विधी फाउंडेशन प्रस्तुत सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा धमाकेदार पर्व आपल्या भेटीला आलाय एचएनआर स्पोर्ट्स वरती घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही संडे स्पेशल मेजवानी बॅटची इनसाइड एज फलंदाज बाद दुर्गेश बॅक टू डग आउट चांगली सुरुवात झाली फिल्डिंग करणाऱ्या फिरोज 11 संघाची 9 रन झाला 3 चेंडूचा खेळ झाला सेकंड ओव्हरचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या सुशीलजी कुशामत साहेबांचे प्रिय मित्र विशालजी सारसर उपस्थित आहेत विशालजी सारसर आणि त्यांचा मित्र परिवार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 च्या धमाकेदार पर्वामध्ये बैट्समैन नेम स्ट्राइकर बैट्समैन नेम बैट्समैन नेम मयूर नवीन फलंदाज 10 रन स्कोर काढवतील लागले 10 बॅटिंग करणाऱ्या बेहरमबाग टीमच्या
पुन्हा एकदा लेग साईडला खेळत सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अझहर चांगली बॉलिंग करतात. वाईट +1 2 धावा मिळतात या बॉल वरती. 13 रन स्कोर कार्ड वर 13. या वेळेला हलक्या हाताने खेळल्यात. कॅचची संधी आहे. कॅच खालती साकीब आल्यात. कोणती चुकी करणार नाहीयेत. शाहिद कॅच घेतात. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 13 रन्स. 13. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन नेम बॉलिंग साठी आसिफ बघायला मिळतात. आतिफ. आणि बॅटिंग साठी आपण बघतोय शाहिद आलेत. नवीन बॅट्समॅन शाहिद. 13 रन्स फक्त स्कोर कार्ड वरती आहेत. 45-50 पर्यंत पोहोचायचं असेल तर या 2 ओव्हर मध्ये प्रयत्न करावे लागतील. 50 रन सेफ टार्गेट आहे जर तुम्ही तुमच्याकडे चांगली गोलंदाजी. दांडी गुल केली आतिफ यांनी. फर्निचर डिस्ट्रॉय केला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले आतिफ यांनी. सिंगल आले. 14 रन स्कोर कार्ड वरती आला. यावेळेला आपल्या टीम साठी 6 धावा वाचवल्यात. व्हॉट अटेम्प्ट. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट बघायला मिळाला फिल्डिंग मध्ये. शाहिद यांचा एक कॅच चांगली घेतली होती. त्यानंतर आता आपल्या टीम साठी काही धावा वाचवल्या फिल्डिंग करत असताना. 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला दमदार फटका आहे. धावा देऊन जाईल तर 6. वापस आऊंगा आणि वापस येतात. जो आता करतात ते पूर्ण पण करतात. फेमस आहे महाराष्ट्रामध्ये हे गाणं. 21 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. वाईड बॉल. तोच कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीमला करावा लागेल. फक्त 22 रन स्कोर कार्ड वरती आहेत. दमदार फटका. कॅचची संधी मात्र 2 षटकांच्या मध्ये चेंडू पडला. सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावा आल्या. आता 23. या ओव्हर मध्ये 2 ते 3 मोठे फटके. 40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जावं लागेल. 4 ओव्हर मध्ये जर डिफेंड करायला काही धावा गोलंदाजी तुम्हाला बनवायचे असेल 40+ टार्गेट बनवावं लागेल. बॉलिंग साठी चाचू आले. चाचू. नेटला उभे राहून जे प्रेक्षक हात धरून उभे आहेत त्यांना प्लीज भाई नेट को पकड़ के मत खड़े कीजिए कोई भी. उभे नका राहू प्लीज. रिक्वेस्ट है जरा भाई प्लीज नेट से दूर रहिए. नकली सोना पहन के जो आया हो तो सबसे दूर रहो प्लीज. दूर रहिए. 6 आहे 6. 30 रन स्कोर कार्ड वरती लागला. 30 धावा. या 4 बॉल मध्ये अजून 2 षटकार. मजा येईल मॅचला सेकंड इनिंग मध्ये बघताना. क्रॉस बॅटेड. चांगला फटका मात्र अप्रतिम फिल्डिंग. अझहर. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग लाईन बघायला मिळाली. चांगली बघायला मिळाली बाउंड्री लाईन वरती. आतापर्यंत एकही चुकी केलेली नाहीये. आसिफ असतील, अझहर, त्यानंतर शाहिद.
फिरोज 11 साठी चांगली फिल्डिंग करतात यावेळेला दमदार फटका कॅच घ्यायचा प्रयत्न चांगला एफर्ट 100% एफर्ट मैदानामध्ये चाललेत जेव्हा तुम्ही असे प्रीमियर लीग खेळता जर जिंकायचे असेल तर अशा प्रकारची फिल्डिंगची साथ भेटणं गरजेचं आहे 32 रन स्कोर कार्ड होती आता यावेळेला चांगला बॉल 5 बॉल 32 धावा झाल्यात बॉल बॉल आहे बॉलने समाप्ती केली आहे षटकार चालला त्याचा होता कमबॅक चलो अरे रे लोग आप बोलेंगे 10 10 मिनट उधर चल रहे हैं लोग 10 मिनट में इसको सेकंड हाफ तब जब चालू गए मेरे को खेलना ही पड़ेगा उधर पे ये- इसका और इसका इसको पूरा देना कल्याण पड़ेगा तेजस के बात में अबे चूते जाना है थोड़ी ना तू सही क्या खेलना और तेजस इसका कल्याण वाले का करेगा टॉस करा दे ये खाना खाया हेलो चालू है जाना पैसे अरे क्या हर कोई तो जाना मैं कह रहा हूँ अरे मैं एक्स्ट्रा करके तू चला गया क्या हो जाएगा मेरे को ये नहीं समझ भाई सेकंड इनिंग चालू होने के पहले पैसा ले हार गया तो मेरे पैसा नहीं टीम में वो कर रहा ना ऑस्ट्रेलिया उसको हेलो शरिया लेके कैप्टन जरा इधर आ जाओ स्टेज के पास शरिया 11 शरिया 11 कैप्टन जरा स्टेज के पास आ जाओ भाई बैरमबाग टीम फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज धावा चेस करायच्या समोरच्या टीमला फिरोज 11 33 फिरोज 11 टीम ओपनिंगची जोडी मैदानात पाठवा त्या समोर आमच्या दिशेने खेळाडू ओके आहेत चला बैरमबाग टीम फिल्डिंग लावून घ्या लवकर यानंतर विनर वर्सेस विनरची मॅच नको ओके ठीक आहे आयोजक सांगतील आम्हाला कशा प्रकारे आपण नेक्स्ट मॅच खेळवायच्या आहेत. सौरे 11 चला अंबानी मॅच चालू करून घ्या लवकर 24 बॉल मध्ये 33 धाव पाहिजे 24 बॉल मध्ये 33 हाँ है 1 मिनट आगे तो पहले आगे ना नहीं एक ही आया उनका दूसरा पीछे ये आया खड़ा है अभी वो बैट के बाद का क्या अंदर है भाई काशिफ और कौन है वो आकिफ आकिफ और काशिफ आतिफ आणि काशिफ आकिफ आकिफ आतिफ एक ही आई है आकिफ 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 आणि काशिफ ओपनिंगची जोडी धाव बनवायचे 24 बॉल मध्ये 33 काशिफ आणि आकिफ आकिफ एक एक आई है चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम लवकर बॉलर जेम्स साइड है बाबा बॉलर जेम्स साइड चला मॅच स्टार्ट करून घ्या 24 बॉल मध्ये 33 धाव पाहिजे 24 बॉल मध्ये 33 पहिला बॉल दमदार एक कॅचची संधी मात्र हा 4 आहे व्हाईट लाईनच्या बाहेर बॉर्डर लाईनच्या बाहेर जाऊन कॅच घेतला होता त्यामुळे चौकार पाहायला मिळतोय
पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. डॉट बॉल. सॉरेलन आ गया ना नेट 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 आ गया ना नेट नेट सोडून उभे राहा प्लीज प्रेक्षक. सबसे नेट पकडून उभे राहू नका. आम्ही वारंवार पुकारतोय नेटला पकडून कोणी उभे राहू नका. आम्हाला कॉपरेट करा प्लीज. प्रेक्षक टुर्नामेंटची शान मार्क 11 सर्कल और सुरेश नगर. क्या टीम का नाम है सुरेश नगर 11 दोनों कैप्टन को रिक्वेस्ट है आ जाओ. सिंगल है ना हाँ हाँ इसी बात है 6 रन स्कोर काढावे लागल्यात. 33 धावांचा पाठलाग करताय बॅटिंग करणारी फिरोज 11 टीम. देखो आधा बचता है हेलो सुरेश नगर आणि माय 11 सर्कल दोन्ही संघाचे करणारे इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच सुरेश नगर वर्सेस माय 11 सर्कल. हलकादाने खेळ गेला. हलकादाने खेळून सिंगल सिंगल घेतली. आता आठ रन झाला स्कोर कार्ड होते. 18 बॉल मध्ये 25 रनची गरज आहे. सुरेश नगर टीम वर्सेस नेक्स्ट मॅच माय 11 सर्कल. निर्देश 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 टॉस कौन जीता? सुरेश नगर. हाँ क्या है आपका? बॉलिंग. ठीक है ओके. अब टीम खड़ी करो, लगेच फटाफट. सुरेश नगर टीम टीम रेडी ठेवा फिल्डिंग साठी. सिंगल 9 रन स्कोर कार्ड होते. अजूनही 24 रनची गरज आहे. 17 बॉल 24. दमदार षटकार हकीफ यांच्या बॅट मधून आला. प्रेशर रिलीज करणारा षटकार. अजूनही हा षटकार चौकार आलेला नव्हता पहिल्या इनिंग मध्ये. एकच चौकार आला होता. अशा वेळेला मात्र षटकार आला. षटकाराच्या सहाय्याने 2-15 15 स्कोर काढायचे लाग. समोरच्या दिशेने खेळला. वर थ्रो करण्याचा प्रयत्न. स्टंपिट करण्याचा प्रयत्न. याच्यावरती रन अटेम्प्ट केलेला नाहीये. एका धाव मिळते. 16 रन स्कोर कार्ड होती. 17 धावांची अजूनही गरज आहे. 17 रन्स टू विन. हलक्या हाताने खेळला. विकेट किपरच्या बाजूने चेंडू एका धावेसाठी फरार केलाय. 4 बॉल 17. वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा मिळतात. 19 धावा स्कोर काढावे लागल्यात. 19. या वेळेला समोरच्या दिशेने खेळला. जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव धावून पूर्ण केली आहे. 20 रन स्कोर काढावे लागलेत. जिंकण्यासाठी अजूनही 13 रनची गरज आहे. 1-2 ये भाई 6 बॉल मेरे को ही रखना है बीडी 6 बॉल रखना मेरे लेग कटर अप्रतिम बॉल लाईक अ शेन वन. दांडी गुल केली आहे. आकिफ यांना डगआउट मध्ये पाठवले. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर पायाच्या मधून बॅक साइडने दांडी गुल केली आहे आकिफ यांची. हेलो भाई जल्दी जल्दी करो, टाइम बहुत कम है. रिक्वेस्ट है दोनों टीम से, जरा कोऑपरेट करो भाई, फटाफट करो. ताकि हल्के आउट कौन हाँ है ना तेरा अब क्या बताओ ब्रो कर दो कौन आएगा और
बॅटिंग साठी मयुरेश बघायला मिळतात. व्हाईटला सुवर्ण अशा 2 धावा कन्सिडर केल्या पहिल्याच बॉल वरती. 22 रन स्कोर करायसाठी जिंकण्यासाठी फक्त 11 रन्सची गरज आहे. 12 बॉल 11. फुलटॉस बॉल तिथे कॅचची संधी, कॅच ड्रॉप. दहा रनची गरज आहे अजूनही. 23 रन स्कोर काढवरती आहेत. चांगला बॉल. 10 मध्ये 10 धावा हव्यात. बॉलर चांगलं काम करतात. विकेट किपर थोडेसे चुकी करतात. 9 बॉल 9 रन्स पाहिजेत. 9 बॉल 9. यावेळेला चांगली फिल्डिंग, रनआउटचा चान्स, फलंदाज बाद, डॉट बॉल आणि विकेट सुद्धा आली आहे. अजर बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. 8 बॉल आणि 9 रनची गरज आहे. 8 बॉल मध्ये 9. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होणार का? 8 बॉल मध्ये 9. हे 2 बॉल जर चांगले टाकले लास्ट ओव्हर मध्ये, जर 7 ते 8 धावा आल्या तर हेलो होऊ शकते. हेलो भाई, नेट छोड़ के खड़े रहो आप लोग प्लीज. नेट से दूर रहो. नेट से दूर रहो. यावेळेला चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. 7 बॉल 8 रनची गरज आहे. 7 बॉल 8. बॅटिंग साठी चाचू आले. चाचू यावेळेला बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग. 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 8. 6 बॉल मध्ये 8. का गेट बंद करो. टफ का गेट बंद कर दो भाई, और नेट से दूर खड़े रहो. भाई जल्दी करो, टाइम पास मत करो प्लीज. बहराम बाग थोड़ा जल्दी कर लो भाई. केवी बॉयज प्लीज जरा जल्दी. बॉलर नेम्स. शशांक 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 साकिब आहे. ऋतिक, आपकी टीम रेडी रखिए सुरेश नगर. मैच खत्म होते ही अंदर जाइएगा. 6 बॉल मध्ये 8 रन. 6 बॉल 8. आसिफ ओपनिंग झाले होते. आजूबाजूला मैदान उभे आहेत. 6 बॉल मध्ये 8 धाव बनवायचे आहेत बॉलिंग साठी. शशांक शशांकचा पहिला बॉल. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट करत असताना फलंदाज बाद होत आहेत. 5 बॉल मध्ये 7. 5 बॉल 7 रन्स. लो स्कोरिंग हाय व्होल्टेज मॅच आपल्याला बघायला मिळते. अठरा असतील. वाईट बॉल. वाईट तुम्ही टाकू शकत नाही यात, कारण की धावा कमी डिफेंड करायचे तुम्हाला. 5 बॉल 6. अजून एक वाईट. 5 बॉल 5. प्रेशर होतं बॅट्समॅन वरती 2 धावायचा. ते प्रेशर आता मात्र निघालाय, कारण की 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा मिळाल्या. 5 बॉल 5. गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेला चांगला फटका आहे. फिल्डर फील्ड करतात तोपर्यंत एकच धाव मिळते आहे.
4 बॉल 4. स्ट्राईक एंड वरती रिजवान 4 बॉल मध्ये 4. प्रेशर बघायला गेलं तर फिल्डिंग टीम वरती आहे. 4 बॉल मध्ये 4. सहज सोप्या रीती बनवू शकतो आपण या विकेट वरती. या बॉल वरती सुद्धा सिंगल मिळते. भाई छोड़ के खड़े रहो, छोड़ के खड़े रहो भाई, विकेट कीपर के पीछे भी नेट छोड़ के खड़े रहो. 3 बॉल 3 आणि या वेळेला कॅचची संधी. फलंदाज बाद. 2 बॉल 3. मॅच आता मात्र रंगली आहे पुन्हा एकदा मैदानामध्ये. फिरोज 11 असेल बेरंबाग. 2 बॉल 3. फक्त 33 धावा होत्या. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच लवकर फिनिश होईल, मात्र लो स्कोरिंग हाय व्होल्टेज मॅच. What a match. आसिफ. आसिफ 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3. आसिफ की शशांक. शशांक की आसिफ. नेट सोडून उभं राहायचंय बॅट्समनच्या मागे. नेट पकडू नका प्लीज बेरंबाग. आपल्या फिरोज 11 संघ खेळाडू नेट पकडून उभे राहू नका. 2 बॉल 3. हलक्या हाताने समोर फटका. आसिफ यांचा बॅट मधून षटकार. फिरोज 11 टीम टीम रेडी करने बोल. 33 धावा करत असताना शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच केली होती. वेल प्लेड. सुरेश 11 सुरेश लगाओ, फील्डिंग लगाओ. फिल्डिंग करणारे बेरंबाग शेवटपर्यंत सामना तुम्ही नेलात. ओव्हर मॅच. रवि सक्सेना आप अपना काम कर लो. सुरेश नगर टीम